गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सीमाज लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आता इकडे सकाळचे 5:30 वाजले, म्हणजे जवळजवळ 5:45 वाजत आलेले आहेत. आणि आज की नाही रातच्या टिफिनला मी भेंडी करणार आहे, तर भेंडी वगैरे कट करून घेतली या बाजूला आणि त्यानंतर आता फोडणी वगैरे देणार आहे. तर म्हटलं चला आता रोजच आपल्याला लवकर उठायचंय आणि कधी कधी ना असं बोर होतं, कधी कधी उठायला वगैरे ना, असं सकाळी सकाळी थोडंसं कंटाळवाणं वाटतं नाही का. पण तुम्हाला सांगते, एकदा का सवय झाली ना, की नंतर काही वाटत नाही. आणि कसं आहे ना, की आपले लेकरं 4-5 तासानंतर घरी येणार असतात, तर उपाशी तर आपण काही ठेवणार नाही. त्यांच्यासाठी तर लागलेच आपल्याला उत्साह आहे, तर कुठलीही गोष्ट करायला. ते एक झालं. आणि दुसरं कारण म्हणजे ना, मला असं वाटतं कधी-कधी, की पूर्वीच्या बायकांचा जर का आपण विचार केला, तर पूर्वी एवढं स्ट्रगल होतं ना त्यांना, की म्हणजे सकाळी उठा पहाटे, त्यानंतर चूल पेटवा. चूल पेटवण्यापासून त्यांची सुरुवात असायची. आणि चूल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, आता वेगळं नको सांगायला काही. चूल पेटवायलाही बराच वेळ लागतो आणि त्यांना जरी सवय झालेली असायची, पण तरी असं म्हणजे वेळ लागतो आणि ते सगळं वेळखाऊ काम असायचं. आता किती झटपट अशी कामं असतात, म्हणजे फक्त आपल्याला उठून यायचंय, गॅसला पेटवायचंय, पेटवायची गरज नाही. आता तर अगदीच म्हणजे लागलीच बिना याचेच पेटतात, लायटर वगैरे काही लागत नाही, ऑटोमॅटिक असले तर. आणि येऊन फक्त आपल्याला सुखसुविधांनी युक्त अशा घरात फक्त स्वयंपाक करायचा आहे. तेही जर का आपल्याला थोडंसं बोर होत असेल, तर मग आता अजून कायच द्यायचं, म्हणजे असं होतं नाही का. तर त्या गोष्टींचा विचार जर का केला, तर आपली सगळी कामं हलकी वाटायला लागतात. आणि तेही माणसंच होती, तेही बायकाच होत्या म्हणजे पूर्वीच्या. आणि आपणही बायकाच आहे. त्यांनाही हात, 2 डोळे, 2 हात, 2 पाय असेच होते. आपल्यालाही तसंच आहे, असं काही वेगळं नव्हतं. आणि त्यांनाही शारीरिक थकवा यायचाच, आपल्यालाही येतो. पण तरी त्यांनी पण केलंच ना, तर मग ह्या गोष्टींचा जर का विचार केला ना, तर आपली कामं अगदीच आपल्याला सोपी वाटायला लागून जातात. आणि खूप असं छान वाटतं ते विचार करून, की अरे, त्यांनी खूप हे केलं होतं स्ट्रगल आणि आपल्याला तेवढं काही हे नाहीये. त्यानंतर सकाळचा हा व्ह्यू दाखवल्याशिवाय तर माझं समाधानच होत नाही. तुम्हाला थोडंसं दाखवलं बाल्कनीतनं. म्हटलं चला आता फ्रेश वगैरे व्हावं आणि देवपूजा करून घ्यावी म्हटलं इकडे. आणि एवढी सगळी म्हणजे घरातली कामं, स्वयंपाक वगैरे करून परत पुन्हा त्यांना शेतात वगैरे जायला लागायचं. म्हणजे असं टिफिन वगैरे घेऊन शेतात पण कामं करायच्या त्या. पुन्हा संध्याकाळी 5:30-6 ला घरी आल्यानंतर पुन्हा अजून स्वयंपाक. खूप असं म्हणजे हे असतं. आणि आताही करतातच महिला, म्हणजे नोकरी ज्या करतात किंवा जॉबला ज्या जातात, तर त्यांचंही तेच असतं, की सकाळचं वेगळं रुटीन, परत आल्यानंतर पुन्हा मुलांचं स्वयंपाक, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या मानाने आपण हाऊसवाईफ आहोत आणि घरी आहोत. तर असं नाही की मी हाऊसवाईफला वगैरे म्हणजे कमी हे करते, लेखते वगैरे, असं काही नाही. कारण मी स्वतः पण एक हाऊसवाईफच आहे. आणि उलटून जॉब केलं ना, तर कमी आपल्याला थोडासा लोड करता येतो, की बाबा बाहेर असतं माझं काम म्हणून. पण हाऊसवाईफचं तसं चालत नाही, की सगळ्यांना असं वाटतं ही घरीच आहे, मग ही काय रिकामीच आहे, दिवसभर हिलाच सगळी आपण कामं सांगा, असं होऊन बसतं. ठीक आहे, आपण आपलं, तर माझं ते पर्सनली मत मी व्यक्त केलं. बाकी काही तुम्ही जास्त विचार करत बसू नका. आता म्हटलं इकडे मस्त अशी देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी. आणि सध्या ना माझ्या देवांना फुलंच मिळत नाही, कारण माझं बाहेरच जाणं होत नाही सकाळी सकाळी. त्याच्यामुळे ना फुलं पण आणली जात नाही. आणि संध्याकाळी आणलेली फुलं मला असं वाटतं ना, की ती शिळी होतात, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडी कोमेजून जातात. मग ते काही बरे वाटत नाही देव्हाऱ्यात वगैरे ठेवायला. तर म्हटलं बघूया आता एखाद दिवशी निवांत जाऊया म्हटलं छान. आणि आता टिफिन चाललाय यांचा. तर आता मुलांचं तर झालंय, म्हणजे दीदीला सध्या सुट्ट्या आहे, तिचे एक्झाम आहेत आता उद्यापासनं. तर फक्त रातचा टिफिन असतो आणि ती मग तिचं काही अभ्यास वगैरे करत बसते. तर मग इकडे आता यांच्यासाठी ना, मी आज भरली वांगी करणार होती टिफिनला. तर त्यासाठीच म्हटलं, आणि थोडी कमीच घेतली, मी 4च वांगी घेतली, कारण खूप जास्त भाजी मला करायची नव्हती. मी जे राजला टिफिन केलं होतं ना, भेंडी, ती पण भाजी आहे हो थोडीशी, म्हणून म्हटलं थोडीशीच करावी ही. मग इकडे आता शेंगदाणे वगैरे भाजून घेतले छान. आणि त्यानंतर मग इकडे आता चहा हे उठून आले. आणि मग त्यांचा चहा इकडे चाललेला आहे. तर त्यांना आता चहा वगैरे देते आणि त्यानंतर मग पुढचं आता वांग्याची भाजी करायला घेणार आहे. तर थोडंसं जिरे, हळद टाकलं आणि वांगी थोडीशी परतून घेतली. त्यानंतर इकडे लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, धणेपूड असं घातलं. 2 लवंगा, 2 मिऱ्या असं घातलं आणि छान असं शेंगदाणा मिक्सरला फिरून घेतला. आणि चवीनुसार मीठ वगैरे घातलं. वांगी थोडीशी परतून झाली होती. त्यानंतर हे वाटण थोडंसं परतून घेतलं या ठिकाणी. वांग्यामध्ये सुद्धा भरून दिलंय. आणि त्यानंतर छान असं हे वाटण परतून झालं, की त्यामध्ये पाणी घालायचंय आणि त्यामध्ये आपल्याला वांगी घालून द्यायची. आपल्याला किती ग्रेव्ही करायची वांग्याची, त्याप्रमाणे आपल्या हिशोबाने आपण पाणी घालायचंय. मस्त अशी आपली चमचमीत मस्त भरल्या वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर म्हटलं चला टिफिन वगैरे त्यांचा पॅक केला. आणि मग काय नंतरची कामं, आपलं किचन क्लिनिंग. आणि मग आता इकडे मी आता क्लीन करून घेते किचन ओटा, गॅस. पटकन असं थोडंसं माझं लिक्विड केलेलंच असतं, मी भरून ठेवलेलं असतं म्हणजे त्या बॉटलमध्ये, आणि त्याच्यानेच मी पटकन क्लीन करून घेते, म्हणजे तेलकट चिकट डाग अजिबात राहत नाही. मस्त क्लीन होऊन जातं त्याच्याने.
त्यानंतर ना मला आमच्या आईची आठवण म्हणजे झाली, आता विषय निघालाच तर जुन्या बायकांचा. तर मला ना आईची आठवण झाली, की आई अशी काहीतरी पांढरी माती आणायची आणि चूल अशी सारून काढायची त्या मातीने. मातीमध्ये थोडंसं शेण पण घालवत असायची वाटतं. म्हणजे मी तर कधी केलेलं नव्हतं ते. मी लहान होते, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते मी. पण मला ह्या गोष्टी आठवतात आणि ते मी बघितलंय आई करायची आणि ते सगळं एकत्र करायच्या त्या आणि जे चुलीला म्हणजे काळं झालेलं असायचं ना, मग त्यावर ते सगळं कापडाचा एक बोळा घ्यायचे, त्यामध्ये बुडवायचे आणि मस्त त्या चुलीला असं सारून काढायचे छान आणि सारवल्यानंतर त्यावर आई रांगोळी काढायची आणि इतकं छान वाटायचं ना ते. मस्त असा म्हणजे त्या मातीचा सुगंध आणि शेणाचा सुगंध असं यायचा आणि खूप छान वाटायचं, भारी वाटायचं ते. आणि आई स्वतः चूल बनवायची, अजून हे विशेष. खूप सुंदर अशी चूल बनवायची. बऱ्याच बायका आईकडनं चूल बनवून घ्यायच्या, की तुम्ही बनवून द्या आम्हाला असं. आणि मी पण जात असायची आईसोबत कधी-कधी. खूप छान वाटायचं. आणि एक आपली साधी चूल असायची आणि एक की नाही धूर निघण्यासाठी त्यामध्ये एक असा पाईप टाकलेला असायचा. तर ती एक चूल असायची. त्याला खेड्यागावांमध्ये भोंग्याची चूल असं म्हटलं जायचं. तर त्यातनं धूर निघायचा म्हणजे घरात धूर जास्त व्हायचा नाही मग. हे त्यामागचं कारण होतं, की 2 चूल असायच्या. त्या एक ओपन असायची आणि एकाला आतूनच असं बीळ केलेलं असायचं आणि त्यातनं तो धूर वगैरे बाहेर जायचा. खूप छान वाटायचं, मस्त अगदी. चला, झाल्या सगळ्या आपल्या गप्पा आता आणि इकडे आता आपला स्टिचिंग टाइम झालेला आहे. तर म्हटलं चला आज ना हे ब्लाउज पीस होतं आणि त्याचीच मी एक बॅग शिवून घेते. तर थोडासा वेगळा शेप देणार आहे तिला पण, बघूया आता कशी जमते ते. तर त्याला आतून एक अस्तर लावलंय मी आणि वरून एक लावणार आहे आणि वरती मग तो मेन कापड, मेन फॅब्रिक. कारण आपल्याकडे ते बॅगमध्ये टाकायचं वगैरे जे स्पंज असतं ना बारीक, ते नाहीये. तर मग मी असं करते म्हणजे थोडंसं त्याला थिकनेस येतो आणि छान येते मग बॅग. तर म्हटलं चला इकडे आता हे शिवणकाम करून घेऊया. दुपारचा वेळ थोडासा सत्कारणी लावत असते मी. आणि कसं आहे ना, सकाळी लवकर सगळी कामं होऊन गेले ना, मग दुपारचा बराचसा वेळ मिळतो मला. मग त्यामुळे म्हटलं चला आता थोडंसं आपण हे शिवणकाम घेतलं पाहिजे. आणि बरेच दिवस झाले मला काय-काय शिवायचं होतं. बऱ्याच गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि मला आवडतात बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला, तुमच्याशी गप्पा मारायला आणि तुम्हाला छान-छान गोष्टी, जुन्या गोष्टी, माझ्या आठवणीतल्या गोष्टी सांगायला आणि तेही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेतात. मला छान-छान कमेंट्स करतात. ते खूप भारी वाटतं मला आणि अजून मोटिव्हेशन येतं मला छान-छान व्हिडिओ बनवायला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि ही पर्स वगैरे कशी शिवून झाली ते नक्की तुमच्याशी शेअर करेल मी आणि तुम्हाला दाखवेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते ना मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि व्हिडिओ जर का थोडासा पण आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका बरं का. आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजेच कसं आहे ना की नवीन-नवीन जे व्हिडिओ येतात, शॉर्ट्स येतात ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहणार आहे. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.